ह्या चॅनलच्या माध्यमातून देशभर ही बातमी पसरवा. 10 वर्ष झाले आमचा लढा चालू आहे. 9 लाख कोटी आमचा केंद्रामध्ये आमची पुंजी जमा आहे. 78 लाख लोक मरणाच्या खाईमध्ये त्यांना पेन्शन नाही. 500, 1000, 2000 असं पेन्शन आहे. आमचा हक्काचा असता देत नाही. लाडल्या बहिणीला देतात, 2000 शेतकऱ्याला देतात, अंगो पंगो त्याला देतात. अरे हा देश 18 पगड जाती धर्माचा विविध देशाला नटलेला हा देश आहे. सर्वांना सारखा न्याय देऊन आमच्या मागण्या येत्या महिन्याभरात जर दिल्या नाही, 7,500 महागाई भत्ता दिया आणि मेडिकल सुविधा 14 नंतर हायर पेन्शन, तर ऑल इंडिया लेवलला ह्या भारत मातेच्या भूमी जेवढे EPS 95चे पेन्शन लोक आहे ते अमर उपोषण करून त्याग करणार आहे असं निवेदन आम्ही सन्माननीय पंतप्रधान साहेबांना दिलेलं आहे. आपलं नाव सांगा. मी बांबाडे महाराज वारकरी संप्रदाय मराठवाडा पोलीस बल अध्यक्ष EPS 95चा महाराष्ट्राचा प्रसिद्धी प्रमुख. बांबार्डे राहणार सतापिंपरी फुलंब्री तालुका छत्रपती संभाजीनगर. या सगळ्या कंपनीवाल्या लोकांचं काम व्हायला पाहिजे, यांना आमचा सर्वांचा पाठिंबा आहे. 2026 कलकत्ता येथे CWC मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये प्रामुख्याने 4 प्रस्ताव पास करण्यात आले. पहिला प्रस्ताव जो आहे EPFO भारताच्या सबंध EPFO ऑफिसवर चारा ठोकण्याचा कार्यक्रम आंदोलन आहे. नंबर 2 दिल्ली येथे 5 ऑगस्टला महाआंदोलनाचा इशारा दिलेला आहे. तिथे एक आंदोलन होणार आहे. आणि तिसरं जे आहे आत्मदहनाचा जे वाराणसी मतदारसंघामध्ये कमांडर साहेबांच्या नेतृत्वाखाली महासंमेलन होणार आहे. आणि त्या संमेलनामध्ये मोदी साहेबांना इन्व्हाइट करण्यात जाणार आहे. आणि आत्मदहनाची जी यादी संबंध भारतातून जमा झालेली आहे ती मोदी साहेबांना देण्याची आणि आमचं काम झालंच पाहिजे अशा प्रकारचा आमचा आग्रह असणार आहे. आणि काम झाल्यानंतर आम्ही सगळ्यांना तुम्हाला बोलावू. मी आप्पासाहेब अण्णाराव बेद्रे नांदरकर आणि EPS 95 पेन्शनरचा पेन्शनर म्हणजे सभासद आहे. आणि आमच्या जे मागण्या सरकारकडं आमचा लढा हा हे जे कमांडर अशोकराव साहेब लढू लागले 10 वर्षापासून. आणि आमच्या त्या मागण्या ह्या विशेष महत्त्वाच्या आहे की 7,500 रुपये आणि प्लस DA आणि बुड्ढीला म्हणजे म्हातारा म्हातारीला मेडिकल चांगली मेडिकल सुविधा ही आमची मागणी आहे. 10 वर्षापासून लढून राहिले. आणि ही खेदाची गोष्ट आहे भारत देशासारख्या देशामध्ये वृद्ध लोकांना त्यांच्या न्याय हक्का मागण्यासाठी त्यांना आंदोलन करावं लागलं. आत्मदानाची तयारी त्यांची झालेली आहे. ही मोठी खेदाची गोष्ट आहे. तरी पंतप्रधान साहेबांना नम्र विनंती आहे की यामध्ये त्वरित लवकरात लवकर लक्ष घालून यांचं जे समाधान करावं, त्यांच्या मागणीचं समाधान करावं, मागण्याची पूर्तता करावी. मी गिरणी कामगार होतो. मला पेन्शन किती मिळते? पहिले सुरुवातीला 2014च्या आधी 632 रुपये पेन्शन मिळत होती. आणि आता 14 नंतर त्याच्यात 218 रुपये वाढ झाली. ही 850 रुपये पेन्शन मला मिळते. मला BP आहे, शुगर आहे, थायरॉइड आहे, माझ्या मिसेसला BP आहे. मला महिन्याला 1700-1800 रुपये मेडिकलचा खर्च येतो. सांगा, मुलगा सांभाळीत नाही, मात्र मात्रेचे हाल आहेत. अशा परिस्थितीमध्ये सरकारने लक्ष घालायला पाहिजे. आणि आमचे 813 रुपये पेन्शन मिळते. आपलं आंदोलन किती वर्षापासून चालू आहे? आंदोलन 10 वर्षापासून चालू आहे. 10 वर्षापासून आंदोलन. जर आपलं या मागण्या मान्य नाही झालं पुढचं पाऊल काय? आता ते आमचे जे आहेत जे वरिष्ठ लोक आहेत संघटनेचे त्यांनी जे ठरवलं त्याप्रमाणे कार्यक्रम होईल पुढे.